आलेत. कोण कार्य करणार? प्रेज द लॉर्ड. यस, आशावादी होऊन यायचं आणि देवबाप कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आम्ही पण कधी कोणासाठी प्रार्थना करतो तर त्या प्रार्थना करण्या अगोदर देव आशा भरतो. कोणामध्ये? आमच्यामध्ये पण. आणि म्हणतो सांग विश्वासाने देवबाप कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. जसं त्या सिस्टरने सांगितलं रूम बद्दल, कारण ते खरं सर्च करत होते, रूम भेटत नव्हतं. आणि आम्हाला माहिती आहे का नवीन ठिकाणी भेटत नाही, पण ते म्हणले की ऑलरेडी 2-3 दिवस झालेत. पण त्या समय लिटरली होली स्पिरिटवरचा प्रेझेन्स माझ्यावर उतरला आणि प्रेज गॉड का त्यांना पण तो जाणवला. आणि मी म्हणलो का परमेश्वर तुमच्यासाठी कार्य करणार आणि देवाने कार्य केलं. जर निराशा आहे, येशूला पुढे करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू अशक्य गोष्टी शक्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण हवेत बोलत नाही, देवाच्या वाचनाच्या आधारावर बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन सांगतं तर वचन 100% करणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण ज्या येशूवर विश्वास ठेवतो ना, तो साधा येशू नाही, पुनरुत्थानित येशू आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्याला पारखलंय. त्याला काय झालंय? पारखला आहे. हा, तो पारखल्या गेलाय त्या वधस्तंभावर. आणि म्हणून आपण जो विश्वास ठेवतो त्यामध्ये आपण स्वतःला एक आश्वासन द्यावं, काही व्यर्थ नाही, रिझल्ट येईल आणि प्रभूचा गौरव मी पाहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आज देवाचा गौरव पाहतील? बिलीव्ह करता चर्च, प्रभू करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी आपण दुसरे राजे काढू. या ठिकाणी 4था अध्याय, दुसरे राजे 4था अध्याय आपण या ठिकाणी काढूया. 4था अध्याय आणि 38 वचनापासून आपण वाचायला स्टार्ट करू. 38 वचन. नंतर अलीशा गिलगलास परत गेला, तेव्हा देशात दुष्काळ होता आणि भविष्यवाद्यांचे मुलगे त्याच्या पुढे बसले होते. आणि त्याने आपल्या गड्याला म्हटले, मोठे भांडे चुलीवर ठेवून भविष्यवाद्यांच्या मुलांसाठी शाकभाजी शिजवू. 39 वचन. आणि कुणी माणूस बाहेर रानात शाकभाजी गोळा करायला गेला व त्याला रानातला वेल सापडला, तेव्हा त्याने त्यावरून कडू काकड्या आपल्या ओटीभर तोडून घेतल्या. मग त्याने येऊन त्या चिरून शाकभाजीच्या भांड्यात घातल्या, कारण त्या त्यांना माहीत नव्हत्या. 40 वचन. नंतर त्यांनी त्या माणसांच्या खाण्यासाठी ती ओतून काढली आणि ते शाकभाजी खात होते. तेव्हा असे झाले की त्यांनी ओरडून म्हटले, हे देवाच्या माणसा, भांड्यात मरण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकलं सर्वांनी? हे खूप सुंदर घटना आहे. बायबल सांगतं सर्व त्या ठिकाणी मुलं होते आणि त्यांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. कारण ते लोक उपाशी होते. कसे होते? उपाशी होते. आणि त्यांना त्या ठिकाणी भूक लागली होती. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एका व्यक्तीला, सेवकाला सांगितलं आणि मग त्यांनी आपल्या चाकराला सांगितलं की सर्वांसाठी जेवण बनवायचं. काय बनवायचं? जेवण. आणि म्हणून तो चाकर अरण्यात गेला आणि भाजी घेऊन आला. पण बायबल सांगतं त्याला त्या भाजीची काय नव्हती? माहिती नव्हती. सगळं बोला, काय नव्हती? माहिती नव्हती. त्याला माहित नव्हती. त्याला वाटलं याच्यामध्ये जीवन आहे, याच्यामध्ये काय आहे? जीवन आहे. आणि भाजी मी घेईल, ही बनवल आणि ह्याद्वारे त्या लोकांना काय मिळणार? आधार मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्या भाजीमध्ये तो आधार शोध होता. काय शोध होता? आधार शोधत. कारण हे जेवण ज्यावेळेस बनल, ह्या सर्व उपाशी लोकांना हे जेवण काय देणार? चर्च आधार देणार. कम ऑन, देणार का नाही देणार? येस, देणार. येस, जेवण आम्हाला काय देतं? चर्च आधार देतं. आधार देतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, जेवण आम्हाला काय देतं? आधार देतं. आधार देतं. आणि म्हणून त्याला असं वाटलं की ही भाजी मी बनवल, ही आम्ही बनवू आणि मस्त मेजवानी होईल आणि सर्व जीवांना ही काय देणार? आधार देणार. पण बायबल सांगतं का त्याला माहित नव्हतं का ह्या भाजीमध्ये मरण आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं इथपर्यंत? ज्या गोष्टीमध्ये आधार शोधला तीच गोष्ट त्याला मरणाचं कारण बनली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय शोधला त्यांनी? आधार शोधला. कसला? पोटाचा. पोटाचा आधार ते शोधत होते. पण नंतर त्यांना कळालं का ती भाजी चांगली, ती भाजी रानटी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ती आधार देणारी नाहीये आम्हाला, ती आम्हाला मरण देणारी आहे. येस. आणि म्हणून जसंच त्यांनी ती भाजी घेतली, ती भाजी त्यांनी टाकून दिली, कारण त्यात चव नव्हती, त्याला आधार नव्हता, त्याच्यात मरण त्यांना जाणवत होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं त्या व्यक्तीला माहित नव्हतं, त्या व्यक्तीला माहित नव्हतं, त्यांनी आधार शोधला, पण त्यात काय निघालं? मरण निघालं. आज आमच्या लाईफ मध्ये अशा भरपूरशा गोष्टी आहेत का ज्या आम्ही आधार म्हणून शोधल्या. येस.
काय म्हणून शोधल्या? आधार म्हणून. आणि आम्हाला असं वाटलं का ह्यामधून माझ्या जीवाला काय भेटल? आधार आधार भेटल. पण तिथून आम्हाला आधार भेटत नाही, तिथून पण आम्हाला काय भेटतंय चर्च? मरण भेटतं. मरण भेटतंय किंवा निराशा भेटतीये, Yes. दुःख भेटतंय. आणि आज परमेश्वर त्या गोष्टीबद्दल आमच्याशी बोलणार. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांची जी अवस्था होती आज तशीच अवस्था अनेक लोकांची आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ते पण काय शोधतात? आधार शोधतात. पण त्या आधारात आधार भेटत नाही. काय भेटतं? मरण भेटतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? मी पहिलं उदाहरण घेईल कामाचं. लोक काय शोधतात? काम काम शोधतात. शोधतात. पण ज्यांना काम भेटलंय चर्च त्यांना ते कामच काय झालंय चर्च? मरण झाले. झालंय. म्हणजे त्या कामामुळेच ते निराश आहेत. येस. कारण त्या कामामुळेच त्यांच्या जीवाला काय राहिलं नाही? सुख राहिलं नाही, आनंद राहिला नाही. ते नेहमी टेन्शन मध्ये, चिंतामध्ये, आणि त्यांना ते काम नको नको झालंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जे काम कुटुंबाला आधार देणारं होतं त्याच कामामुळे कुटुंबाचं सुख हरपून गेलंय. येस. आणि मनुष्य त्या कामामुळे पूर्ण फ्रस्ट्रेट झालाय आणि ते काम त्याला नको नको झालंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? जसं आपण मोठ्या सिटीज मध्ये बघतो, लोक कामाकडे जातात कारण त्यांना वाटतं आधार भेटल. Yes. पण ते काम त्यांना नको नको करतो आणि त्या कामामुळे ते सिगरेटच्या आधीन ते जातात आणि Yes. तेच काम त्याचं जीवन नाश करतं. येस. येस. कम ऑन, मी जे बोलतोय राईट आहे का? येस. आज मोठ्या सिटीज मध्ये लोक कामाला जातात का? काय भेटतो? पैसा भेटतो. आणि पैशाच्या जीवाला काय भेटतो? आधार भेटतो. आधार भेटतो. पण हेच कामाद्वारे ते लोक दारूच्या स्वाधीन झाले. Yes. येस. याच कामामुळं ते लोक सिगरेटच्या स्वाधीन झाले. याच कामामुळं ते व्यभिचाराचे काय झाले? स्वाधीन झाले. याच कामामुळं त्यांना वाईट सवय लागल्या. Yes. म्हणजे जी गोष्ट आधार देणारी होती तीच गोष्ट आज मनुष्याच्या निराशाचे कारण बनली. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण चांगलं शोधायला गेलो होतो, तो पण चांगली भाजी शोधायला गेला. कशी? Yes, चांगली चांगली भाजी भाजी. पण त्याला शोधायला माहित गेला. नव्हतं का त्याच्यामध्ये काय आहे. मरण आहे. आणि आज आमचंही थोडंफार गणित काय झालं आपल्या जीवनामध्ये तसंच. चुकलं चर्च. आम्हालाही वाटलं होतं का इथून मला काहीतरी आधार भेटल, Yes. इथून माझ्या जीवनात काहीतरी होईल. पण तसं घडताना दिसत नाही. उलट तिथून माझ्या जीवनात निराशाच येते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना होतंय काम नको नको झालंय, येस. कामाला जाऊशी वाटत नाही. कारण तसं वातावरण नाही, येस. तसं सुख नाही, तसा समय भेटत नाही. आणि म्हणून ते काम आम्हासाठी पण मरणासारखं झालं. येस. काही लोकांना वाटतं काम नको, बिझनेसच करतो. काय करतो? बिझनेस करतो. पण काही लोकांना त्यांचा व्यवसाय पण दुःखाचं कारण बनलं. येस. येस. कारण ते व्यवसायामुळे त्यांना खायला टाइम नाही. नाही, झोपायला वेळ नाही. नाही, नेहमी ते चिंतेत आहेत, Yes. नेहमी ते दडपणात आहेत. त्यांना असं वाटतं की मी भरपूर कमवल, पण तो कमवतोय पण जीवालाच आधार भेटत नाही. येस. कमॉन, किती लोकांना कळतं? बिझनेस आहे, काय आहे? बिझनेस आहे. आपण तो कोणाचा गुलाम नको, स्वतःच मालक बनतो. आणि म्हणून बुद्धीने सुरू तर केलं, पण तुझ्या जीवाला तसा आधार भेटतोय का? येस. आज माझ्या जीवाला आधार नाही. संडेची सुट्टी पण तो घेऊ शकत नाही चर्चला. कामाला असता तर मालकाच्या नावाने खडे फोडले असते का? मालक सोडत नाही. पण तुझा स्वतःचा बिझनेस असून तू स्वतः येत नाहीस. येस. कमॉन, कळतंय? भीती आली. जे काम तुला आधार देणार होतं, काय देणार होतं? आधार देणार आज तो आधार भेटत नाही, उलट तिचा आधार तर काढण्यात येतोय. येस. कमॉन, कळतं चर्च? कामाला असतो आपण काय म्हणलो असतो? माझं स्वतःचं असतं ना, सुट्टीत टाकली असती. काय टाकली असती? सुट्टी टाकली असती. आणि मग तुझं नाही का आता स्वतःच? जिथं आधार शोधला तिथूनच तुझा आधार काय गेला? आता काढून निघून गेला चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतं चर्च? त्यांना पण वाटलं का इथून आम्हाला आधार भेटल, पण आधार भेटला नाही. कारण त्यांना माहित नव्हतं का आम्ही जे करतोय ते योग्य आहे. Yes. आणि आज आपण पण आपल्या लाईफ मध्ये जे काही करतोय आधार शोधण्यासाठी, वास्तविक सत्य हे आहे का अनेक लोकांना तिथं आधार मिळत नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त कामाचंच नाही, थोडं पुढे जाऊ आपण. मनुष्य एकटा नसावा. येस. कसा नसावा? एकटा नसावा. म्हणून जीवाला काय पाहिजे? एक आधार पाहिजे. एक लाईफ पार्टनर पाहिजे. पण अनेक लोकांना संतापाचं कारण हेच बनलंय. कमॉन, कळतंय? काय भेटला पाहिजे होता? आधार. सगळे बोला, काय भेटला पाहिजे होता? आधार भेटला पण पाहिजे. तिथून आधार भेटत नाही, तिथून Yes. संताप भेटतोय, येस. मानसिक तणाव भेटतोय, निराशा भेटते चर्च. आणि माणूस ज्यावेळेस असे फोन येतात, अशा कुटुंबात जातो तर अनेक बहिणी म्हणतात जायचंच नाही परत. जायचं नाही. का? तुला आधार भेटला पाहिजे. आणि तुम्हाला वाटलं पण आधार भेटला. भेटल, भेटल. पण अनेक लोकांना आधार भेटला नाही चर्च. येस. कमॉन, किती लोकांना कळतं? म्हणजे आम्हाला वाटलं होतं गव्हर्नमेंट सर्वंट आधार भेटल, आम्हाला वाटलं होतं मोठं घरदार आहे आधार भेटल, पण नंतर कळतं का रे खालच्या पातळीचे लोक आहेत. येस. येस. कमॉन, किती लोकांना समजतंय? असं वाटलं होतं काय भेटल? आधार आधार भेटेल. भेटेल. आमच्या मुलीचं, चांगलं होईल. पण आधार भेटत नाहीये. येस. जिथं आधार शोधला तिथंच मरण वाटेला आलंय, तिथंच निराशा वाटेला आली. म्हणून आज अनेक लोक दुःखी आहेत कारण त्यांचे डिसिजन्स चुकलेच आहेत. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कळत नाहीये का आता काय करावं, येस कारण हे रिप्लेस होत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूमध्ये आल्यानंतर अनेक लोकांची तर कोंडी होऊन जाते. इतर येशूमध्ये काय सांगण्यात येतं, रिप्लेस नाही बाबा, येस रिपेअर होईल, येस. येस हालेलुया. रिप्लेस होणार नाही. डबल कोंडीत तो बस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवा तुला उपाय देणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, आज प्रभूकडे आम्हाला पाहायचंय, कारण आम्ही केलं पण आम्ही सक्सेस झालो नाही. येस कारण आम्हाला वाटलं होतं की तिथून आधार भेटल, तिथून सहाय्यता भेटल, तिथून मला आनंद भेटल, पण उलट डोक्याला माझ्या ताप झाला. येस आणि मग माणूस पुन्हा दारूच्या आहारी, घरापासून लांब आणि पापाच्या मार्गावर तो चालू लागतो. कारण तो आधार शोधायला गेला. काय शोधायला गेला? आधार शोधायला पण त्याला तो गेला. मिळाला नाही. नाही. काही लोकांचं अजून बघू आपण. काही लोकांना वाटलं लेकर आमचं काय बनतील, आधार बनतील. बनतील. पण लेकर आधार नाही येतात. येस ते पण एक प्रकारचे त्यांच्या डोक्याला काय झालेले आहेत, ताप झाला. ताप झाले. झालेले आहेत. कारण त्यांना वाटलं नव्हतं का असं उगवल म्हणून. त्यांनी चांगलं पेरलं. कसं पेरलं? चांगलं पण पेरलं. आज चांगलं उगत नाही. आज येस आज अनेक आई वडील फक्त या प्रश्नामध्ये का बाबा आतापर्यंत मी चालवलंय पण नंतर याचं कसं. येस कारण नेहमी त्यांच्या मनात एक भीती, का कुठं काय कुठं नाही करणार आहे, कधी पोलीस आमच्या घरी येतील, कधी या कोणती वाईफट गोष्ट करणार आहे. म्हणून जे आधार झाले पाहिजे ते आधार नाही झाले. आज त्यांनी तुमचा आधार काय केलाय, काढून घेतलाय. टाकलाय. आणि मग आता कळत नाही का नेमकं मी काय काय करावं? करावं. मनुष्य निराश होऊन जातो. येस जस लोक फोन करतात ना, इतकी दुःखी असतात, इतके तुटलेले असतात. मग असं वाटतं का रे, ह्यांना वाटलं होतं याच्यात आम्हाला काय भेटल, आधार आधार भेटल, पण आज त्यांना आधार नाही. Yes. उलट त्यांनाच त्या लेकराला काय द्यावं लागतं. आधार द्यावा लागतो. म्हणजे आज समय असा आहे की आईनी बसलं पाहिजे आणि मुलांनी काम केलं पाहिजे, पण तो बसून पितोय आणि आई काय करते, काम करते. काम करते. म्हणजे उलट आज तिला वाटलं नव्हतं, तिला वाटलं होतं का काय होईल माझ्या जीवाला, आधार भेटल. मुलगा झाला तर किती मोठा आनंद होतो. येस. मुलगा झाल्यानंतर लोकांना आनंद होतो. किती गगनात मावत नाहीत ते का आधार झाला, काय झाला. अरे पण आधार कुठं झाला. अनेक लोकांसाठी ते संतापाचं कारण बनलं, येस निराशेचं कारण बनलं, नको नको ते बनलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे अनेक लोक म्हणतात तुम्हाला मुली, प्रेज गॉड, चांगलं आहे बाबा. येस. का हो, आम्हाला माहिती आहे. कमॉन, कळतंय आज फॅक्ट काय माणसाचं. जस असे काही सिनियर लोक बोलतात, त्यांच्या लेकरात त्यांना आधार नाही भेटत. येस. त्यांच्या लेकरात त्यांना आधार नाही भेटत नाही. भेटत. का एक समय त्यांना आनंद होता, त्यांना वाटलं होतं माझ्या लेकरात मला काय भेटल, आधार भेटल. पण तो आधार काढून घेतला आज. येस आणि म्हणून मनुष्य निराश आहे. मुंबईतली एक घटना जसं आम्ही गेलो होतो तिथं त्या ब्रदरनी सांगितलं होतं का कशी एक घटना घडली का त्यांची लेकरं फॉरेन कंट्रीत होते शिकायला आणि नंतर त्याचं लग्न फॉरेनमध्ये झालं आणि नंतर त्यांनी आईबापाला फोन केला का तुम्ही इथं राहायचं नाही, आता मी आहे माझ्याबरोबर कुठं चालायचं, फॉरेनला चालायचं, सगळं विकून टाकायचं, इथं राहायचं नाही. आई वडील आनंदी, प्रेज गॉड, फॉरेनला जाऊन आमचा मुलगा आम्हाला विसरला नाही. म्हणून सगळी प्रॉपर्टी विसरली, बॅग पॅक केली, प्रॉपर्टी विकली आणि सगळे ते पैसे घेतले आणि मुलाच्या स्वाधीन केले. एअरपोर्टला गेले, तो म्हणला बसा, फ्लाईटचा टाइम होईल. बाहेर ते लोक थांबले. मुलगा म्हणला मी 2 मिनिट तिकीटचं चेक करून आलो, गेला आणि परत आलाच नाही. आणि अनेक समय तिथं ते बसले आणि शेवटी त्यांनी इन्क्वायरी केली आणि मग ही घटना तिथल्या पोलीस लोकांना सांगितली की आमचा मुलगा तिकीट काढायला गेला पण तो आला नाही आणि त्या सगळी गोष्टीची माहिती काढली. मग कळलं का तो मुलगा निघून गेला, पैसे घेऊन गेला आणि त्यांना तिथंच सोडून गेला. येस आणि शेवटी तिच्या हातात सोन्याच्या बांगड्या होत्या, फक्त त्याच विकल्या आणि एका वृद्ध आश्रममध्ये जाऊन ते लोक राहू लागले. येस आधार शोधला, काय शोधला, आधार पण शोधला. आधार नाही बनले ते लोक. येस त्यांनी आधार पण काय केला, काढून घेतला. काढून टाकला. कारण त्यांना वाटलं होतं काय आमच्यासाठी चांगलं आणि लाभदायक असेल, पण तसं घडलं नाही. येस कमॉन, किती लोकांना समजतंय बच्चा. त्यांना वाटलं होतं का त्या भाजीत काय भेटेल त्यांना, आधार भेटल. पण भेटला का चर्च, नाही भेटला. नाही भेटला. आज अनेक लोकांना असं वाटतं पण तसं भेटत नाही. येस अनेक लोक नातेवाईकात आधार शोधतात. कुठं, नातेवाईकांमध्ये. गणगोतात राहायचं. कुठं राहायचं, सगळं बोला, कुठं राहायचं, गणगोतात. बाबा आपल्या लोकात राहायचं, पण आपलेच लोक उघडे करणार आहेत. येस कमॉन, कळतंय चर्च. आम्हाला वाटतं की इथं माझ्या जीवाला काय भेटल, आधार भेटल. अरे सगळा आधार काढणार आहेत तुझा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का आज मनुष्य आहे ना आपल्या बुद्धीने शोधतो. येस त्यांनी पण ती शाक भाजी बनवायला गेले पण आपल्या टॅलेंट वरती बनवायला गेले. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना वाटलं की आम्ही याच्यात पारंगत आहोत, आम्ही करू शकतो आणि मग नक्कीच त्यांना आधार भेटल. आम्ही पण अशा भरपूर गोष्टी आपल्या बुद्धीने करतो कारण त्याद्वारे आम्हाला आधार भेटल. येस लेकरात आधार शोधतो, कामात आधार शोधतो, बिझनेसमध्ये आधार शोधतो, लाईफ पार्टनरमध्ये आधार शोधतो, पण अनेक लोक तिथं फेल होतात. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं.
कमॉन कळतंय? कमॉन प्रॅक्टिकल आहे का नाही? येस आहे. आधार मिळतोय का? नाही नाही मिळत. आधार नाही आज जीवाला. जीव पूर्णपणे निराश आहे. येस. कारण त्यांनी त्याच्यावर खूप प्रेम ओतलं आणि जीवापाठ त्या गोष्टी केल्या आणि त्याला वाटलं होतं का इथून काहीतरी उगवणार, येस. येस पण तसं उगवत नाही. नाही. आणि म्हणून मन आता चवताळलंय आणि पूर्णपणे ते तुटलंय आणि त्याच्यात पूर्णपणे खिन्नता आली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण तो आधार त्याला भेटला नाही. नाही. कमॉन किती लोकांना समजतं? काही लोक निर्व्यसनी राहतात. कशा राहतात? निर्व्यसनी का? नंतर या शरीराने मला काय केलं पाहिजे? सांभाळलं पाहिजे. आधार आधार दिला दिला पाहिजे. पाहिजे. पण नंतर कळतं त्याच्यात निर्व्यसनी राहून पण मागे काय लागलेत? आजार आजार लागले. लागले. मग डबल टेन्शन मध्ये येतो. येस. तो म्हणतो अरे पिले होते, यांचे किडनी लिव्हर सगळे चांगले काम करू राहिले आणि मी कधी गुटखा खाल्ली, बडशप खाल्ली नाही. काय खाल्ली नाही? बडशप. आता शरीराने मला काय दिला पाहिजे होता? आधार आधार दिला पण ते पाहिजे. शरीर बी साथ सोडून देत आहे. येस. कमॉन किती लोकांना कळतंय? लोक संतापणे बोलतात पास्टर बडशप पण खात नाही. काय खात नाही? बडशप पण खात पण नाही. अशा पिढा मागे लागल्यात. का? मला वाटलं होतं काय शरीर मी सांभाळल आणि नंतर हे मला आधार देईल, पण आता हे मला आधार देत नाही. हेच माझ्या मागे विकार घेऊन लागले. येस. कमॉन किती लोकांना कळतंय आज? हे प्रॅक्टिकली आज मनुष्याच्या जीवनातलं. कारण तो जिथं आधार शोधतो त्याला तिथं आधार भेटत नाही. म्हणून तुम्ही जगात आधार शोधू नका. जगात आधार मिळणार नाही. नाही. आतापर्यंत बुद्धीनी देहानी गोष्टी झाल्यात, पण इथून पुढे देवाला गोष्टी बदलायच्या. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा झालेला इतिहास आहे, पण इथून पुढचा इतिहास प्रभूला बदलायचा. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतंय? आतापर्यंत त्यांनी ती भाजी त्याच्या पद्धतीने बनवली, पण ते म्हणतो आता मरण जरी आलं इथून पुढची भाजी मी हँडल करतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आतापर्यंत जे लाईफ होतं ठीक आहे, झालं ते झालं, जुनं बदलू शकत नाही, पण परमेश्वर नवीन बदलू शकतो. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज देवाची इच्छा आहे का जर हा आधार तुम्हाला मिळाला नाही, तुम्हाला निराशा मिळाली, तर निराश होऊ नका. इथून पण देवबाप गोष्टी बदलू शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं सिस्टरनी सांगितलं का खूप प्रेम केलं, प्रेम कमी होऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण जीव म्हणाल प्रेम करून काय फायदा नाही. येस कमॉन कळतंय? तुला आधार देवबाप देईल. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ही तुला मॅच मारायची आणि आपलं प्रेम प्रगट करायचं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण आतापर्यंत नाही झालं, पण परमेश्वर इथून पुढे करू शकतो. Yes. येस आमेन. तू केलं बुद्धीने केलं, एका स्वार्थापायी केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुझ्या वाटेला ते नाही आलं जे आलं पाहिजे होतं, Yes. म्हणून तुझं कॅल्क्युलेशन बिघडलं. पण परमेश्वर हे बिघडलेलं कॅल्क्युलेशन पण सरळ करू शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आपण आज येशूला संगती घेतोय तर येशू पुढच्या गोष्टी 100% सुरळीत करणार. येस आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन करू शकतो का नाही? येस येस करू शकतो. आतापर्यंत लाईफला दिशा नसेल, पण परमेश्वर पुढची दिशा नक्की ठरवणार चर्च. येस आमेन. जस तुम्ही येशूला घ्याल ना चर्च, येशू तुमचं लाईफ सेट करून टाकाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुने गणित, जुनी निराशा आज टाकून द्यायची आणि आज नवीनतेने आम्हाला पाऊल उचलायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुमच्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. सगळे बोला कोण आहे? परमेश्वर आहे. ज्यावेळेस त्या गोष्टी केल्या प्रार्थनेने केल्या नव्हत्या, येस. देहात केल्या होत्या, बुद्धीने केल्या होत्या, विचाराने केल्या होत्या, भावनात्मकरित्या केल्या होत्या, पण इथून पुढच्या गोष्टी तशा नाही. इथून पुढच्या गोष्टी प्रभूत असणार आहे. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वर नक्की आपल्या बाजूने उभा राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? इथून पहिले कसं होतं? देहात- भावनात्मक होतं, भावनात्मक. देहात होतं, आपलेपणाने होतं, पण इथून पुढचं सगळं प्रार्थनेपूर्वक असणार आहे. येस हालेलुया. येशू मधून असणार आहे. Yes. आणि जास्त प्रभू मधून असेल, परमेश्वर ते बिघडलेले गणित पण सरळ करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता शाक भाजी बिघडली, ती फेकून द्यायला लावली, नाही नाही. जसं मी म्हणलो ना, रिप्लेस होईल, फेकल्या जाणार. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू तिथंच काम करणार, येस. कारण देवाला आपला महिमा प्रगट करायचा आहे. म्हणून ज्या ज्या गोष्टीतून तुम्हाला आधार मिळाला नाही, तुम्ही निराश आहे, देवाला दाखवून द्यायचंय की तू ज्या प्रभूवर विश्वास ठेवला तो व्यर्थ नाही. येस Yes. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कशा प्रकारे तू अद्भुत गोष्टी करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ज्यावेळेस ही घटना घडली, भाजी खराब झाली, त्या लोकांना वाटलं की एवढी मेहनत घेतली, भाजी आणली, कापली, मसाले टाकले, मसाले वाया गेले, अग्नी पेटवला, हे सगळा संघर्ष झाला, टाइमपास झाला आणि वाटेला पण काही आलं नाही. नाही. पण ज्यावेळेस सेवकाला कळलं, सेवकाने उपाय सांगितला. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगितलं चर्च? उपाय उपाय सांगितला. सांगितला. वाचूया उपाय. पुन्हा जाऊया दुसरे राजे 4 अध्याय. 41 वचन. पण त्याने म्हटले, पीठ आणा. आणि त्याने ते भांड्यात घालून म्हटले, लोकांनी खावे म्हणून त्यांच्यासाठी ओतून काढा. तेव्हा भांड्यात काही वाईट नव्हते. पहा, तेच भांड मोठं पातील, त्यात काय बनवलं होतं? भाजी. शाकभाजी. शाकभाजी बनवली.
जीवन होतं का मरण होतं? मरण होतं. त्यांनी जीवन म्हणून बनवलं होतं, Yes. पण वाटेला काय आलं? मरण मरण आलं. आलं. त्यांनी आधार म्हणून बनवलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जीवाला आणि पोटाला आधार भेटला का? नाही भेटला. आणि म्हणतो म्हणला काय घेऊन या चर्च? पीठ पीठ घेऊन घेऊन या. या. पीठ आणायला लावलं. येस. काय आणायला लावलं? पीठ आणायला लावलं. पीठ आणायला लावलं आणि ते पीठ घेतलं आणि त्या भाजीत काय केलं चर्च? ते टाकलं. टाकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं पीठ टाकल्यानंतर मे बी ते पीठ त्या भाजीत मरत झालं असेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि असा गुणधर्म त्या पिठात होता चर्च का त्यांनी जे त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्या भाजीतला कडूपणा त्यांनी काय केला? काढून काढून टाकला आणि त्याच्यामध्ये त्यांनी जीवन उत्पन्न Yes. केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा खूप सुंदर आहे. कुठं टाकलं पीठ? भाजीमध्ये भाजीमध्ये भाजी फेकायला लावली का? नाही भावली. जिथून तुटलात ती गोष्ट सोडू नका. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पतीला सोडतो सोडू नकोस. Yes. काम सोडतो सोडू नकोस. Yes. त्या लोकांना सोडतो सोडू नकोस. Yes. काय टाक तिथं? पीठ पीठ टाक. टाक. Praise हालेलुया. the Lord. हालेलुया. परमेश्वर ती भाजी फेकायला लावली नाही. नाही. तो म्हणला का जिथं गडबड झाली येस. तिथं पीठ टाक. येस. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पीठ टाकलं चर्च आणि त्या भाजीचे सत्व काय झाले चर्च? बदलून गेले. जिथं मरण होतं तिथं जीवन उत्पन्न झालं आणि Yes. त्यांच्या पोटाला आधार Hallelujah. मिळाला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं पीठ कोणाला भेटलं पाहिजे? आपल्याला भेटलं पाहिजे. आणि बायबल सांगतं का जीवनाची भाकर कोण आहे? येशू आहे. पिठाची काय बनती? भाकर बनती. आणि येशू Hallelujah. म्हणतो मी काय आहे चर्च? जीवनाची भाकर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाय खूप सुंदर आहे. त्यांनी काय टाकलं चर्च? पीठ टाकलं. आणि पिठाची काय बनती? भाकर बनती. आणि भाकर कोण खात आहे आज? आज आपण खातोय. कमॉन कळतंय चर्च? Hallelujah. जसं पीठ त्यांसाठी उपाय होता या पिठाची भाकर बनती. Yes. येशू म्हणतो मी जीवनाची काय आहे? भाकर आहे. खूप सुंदर आहे चर्च. वाचा या Yes. ठिकाणी योहान काढा 9 अध्याय 49 रीड कर या 48 रीड कर. मीच जीवनाची भाकर आहे. मी जीवनाची काय? भाकर आहे. आता त्या समय त्यांनी काय वापरलं? पीठ वापरलं. सगळे बोला काय वापरलं? पीठ वापरलं. पिठाची काय बनती? भाकर बनते. बनते. येशू म्हणतो मी काय आहे? जीवनाची भाकर आता आहे. त्यांनी पीठ का वापरलं? कारण मरण नष्ट व्हावं. येस. काय नष्ट व्हावं? मरण नष्ट तसं व्हावं. त्या पिठाने मरण नष्ट केलं. आज Yes. ह्या भाकरीद्वारे पण आमचं मरण काय होतं चर्च? नष्ट होतंय. 50 रीड कर. 50 वचन. जी भाकर आकाशातून खाली येते, जिच्यातून कोणीही खावे आणि मरू नये. काय होऊ नये? खावे आणि मरू मरू नये. नये. त्यांनी खावेन काय होऊ नये? मरू नये. म्हणजे ही भाकर पण काय नष्ट करते? मरण नष्ट करते. तिथं पण काय होतं? मरण नष्ट होतं. केलं. काय टाकलं त्यांनी? पीठ टाकलं. आणि मरण काय झालं? नष्ट झालं. जर ही भाकर आज आम्ही घेऊ तर आमच्या जीवनात जे दुःख आहे, निराशा आहे, अपयश आहे, परमेश्वर सर्व काय करणार? दूर दूर करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून संगती कोण पाहिजे? येशू परमेश्वर पाहिजे. पाहिजे. कारण ही जीवनी भाकर आहे चर्च. येस. हालेलुया. किती लोकांना समजतं? हालेलुया. कमॉन कळतं Yes. चर्च? पिठाद्वारे कडूपणा निघून निघतो. गेला. निघून गेला. आज आमच्याकडे पीठ नाही, आमच्याकडे काय? भाकर भाकर. आहे. त्या पिठापेक्षा ही भाकर Yes. पारखलेली. येस. Yes. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण माझी इच्छा आहे का आता थोडंसं डीप गेलं पाहिजे. त्यांनी काय टाकलं? पीठ टाकलं. आमच्याकडे पीठ आहे का भाकर आहे? भाकर आहे. आपण 2 स्टेप अजून पुढे आहेत. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर पीठ एवढं काम करू शकतं तर Yes. मी म्हणतो भाकर त्याच्यापेक्षा डबल Yes, काम hallelujah. करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक ऍग्रीत? येस. येस. पिठाने काय केलं? मरण नाहीसं केलं. कमॉन पिठाने काय केलं? मरण नाहीसं केलं. पिठाने जर मरण नाहीसं नाहीसं केलं तर मी म्हणतो भाकर त्याच्यापेक्षा Yes, डबल hallelujah. पॉवरफुल येस. आहे. हालेलुया. कशा प्रकारे? कारण ती पारखलेली आहे. पिठात पहिले काय टाकलं जातं? पाणी. येस. पाणी. हालेलुया. आणि डायरेक्ट खातो का? नाही खात. अग्नीवर टाकतो. येस. Yes. येस. अग्नी त्याला Hallelujah. नष्ट करते का त्याचं अस्तित्व बनवते? अस्तित्व hallelujah. बनवते. कमॉन खूप सुंदर आहे. पिठात काय टाकतो? पाणी टाकतो. डायरेक्ट खात नाही, Yes. तिला अग्नीवर टाकतो. येस. अग्नी त्याला नाश करत नाही. त्या अग्नी ती आपलं अस्तित्व बनवते. येस. Yes. आणि हालेलुया. जर तिचं अस्तित्व बनवती ती लोकांची भूक भागवते. येस. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. येशू मध्ये पण पाण्याचा बाप्तिस्मा झालाय. आणि वधस्तंभ म्हणजे मरण आहे आणि त्या मरणावर त्याला टाकलं. त्या Yes, मरणात त्याला yes, मारलं का तो hallelujah. जीवन झाला. जिवंत झाला. कमॉन किती लोकांना कळतं काय येशूला जीवनाची भाकर बोललंय? येस. येस. येशूला उगाच जीवनाची भाकर बोललं नाही. का तिला अग्नीवर टाकण्यात येतं. तिथं तिचं अस्तित्व संपत नाही, तिचं अस्तित्व बनतच. येस. हालेलुया. मग येशूचं अस्तित्व संपलं का बनलंय? बनलं आहे. म्हणून म्हणलो का पिठापेक्षा भाकर श्रेष्ठ. येस. हालेलुया. तर ती पारखलेली त्या निखाऱ्यावर त्या येस. वधस्तंभावर. हालेलुया. जर पीठ एवढं पॉवरफुल आहे तर भाकर डबल पॉवरफुल आहे. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ही भाकर आहे का नाहीये? येस आहे. कोणाकडे आहे? आपल्याकडे आहे. मग काम होणार का नाही होणार? येस होणार. होणार. पण आपल्यालाच माहित नाही की आपल्या किचन मध्ये कोणता भारी आयटम ठेवला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतंय ना कधी कधी फ्रीज मध्ये एखादा भारी आयटम राहून जातो आणि नंतर कळतं का आता काय झाला?
खराब. मग कळतं का रे, एवढा फॅन्सी आयटम होता, लक्षच गेलं नाही. काय गेलं नाही? लक्ष गेलं नाही नाही. गेलं. लक्षच गेलं नाही. तसंच आपलं होऊ देऊ नका चर्च. येशू आता आपल्याकडे आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू खराब होणार नाही, पण आपलं जीवन खराब होईल जर लक्ष गेलं नाही तर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं येशूकडे लक्ष गेलं नाही तर येशू खराब होणार नाही. काय? खराब होत चाललंय. आपलं जीवन. आपलं जीवन. आपलं लक्ष येशूकडे लाव. येस. येस. स्वतःला प्रोत्साहित कर. जर पिठाद्वारे एवढं काम आहे तर भाकरीद्वारे किती झालं पाहिजे. येस. हालेलुया. आणि जर ही जीवनी भाकर माझ्याकडे आहे तर माझ्या लाईफ मध्ये पण येशू बिघडलेल्या गोष्टी सरळ Yes, amen. येस करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूला आपल्या संगती घ्या चर्च. Yes. जिथे तुम्ही दुखावलात, येस. जिथं भाजी खराब होती तिथंच त्यांनी काय टाकलं? पीठ टाकलं. टाकलं. मग ही जीवनी भाकर आहे. येशू पण त्या स्थितीमध्ये परत घेऊन जा आणि परमेश्वर तिथल्या गोष्टी परत बदलणार. येस. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात? येस. येस. कोण करू शकतो? येशू करू शकतो. करू शकतो, पण अनुभव घ्या. येस. येस. देव म्हणतोय मला माहिती मी करू शकतो, पण तुम्हाला कळावं म्हणून Yes. आपल्या विश्वासामध्ये एक नवीन ऊर्जा टाका का माझ्याकडे जीवनी भाकर म्हणजे प्रभू येशू आहे. Yes. आणि साधारण नाही, ही त्या निखाऱ्यावर त्या वधस्तंभावर Yes. पारखलेली. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ही 100% मला रिझल्ट देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशूला संगती घ्या चर्च. येस. आतापर्यंत ज्या गोष्टी केल्या बुद्धीने केल्या, आपल्या कॅल्क्युलेशननी केल्या, पण आता ज्या येशू मध्ये येऊन त्या गोष्टी कराल त्या गोष्टी तुम्हाला रिझल्ट आणतील आणि Yes. देवाचा गौरव आम्ही पाहणार. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं चर्च? येस. कारण तिच्या ताकद आहे कडूपणा नाहीसा घाल- करण्याची. मरण नाहीसा आणि करण्याची. जीवन उत्पन्न करायचं. येस Yes, आमेन. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूच्या प्रार्थनेत असं म्हणलं का आमची रोजची भाकर. आज आम्हास दे. आपण म्हणतो जीवन नको नको झालंय. जीवन कसं झालं? नको नको. सकाळी उठल्यापासून सुरू होतात. येस. कधी? उठल्यापासून मग रोज काय घे? भाकर घे. रोज भाकर खा. कारण प्रभू म्हणतो आमची रोजची भाकर आज आम्हास दे. रोज भाकर खान, रोज तुझ्यातलं Yes. मरण मार. येस Yes, hallelujah. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर भाकर रोज घेशील ना तुझं जगणं सोपं होणार. Yes, येस amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर रोजचा जड प्रवास, रोजचं जीवन नको नकोसं वाटल आणि नेहमी असं वाटेल कुठंतरी निघून जावं येस. किंवा Yes. जीवन संपवावं. पण जर तू रोजची भाकर रोज खाशील Yes. तर रोजचा कडूपणा परमेश्वर रोज Yes, मारणार. hallelujah. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान कधी सुट्टीवर जात नाही. येस. सैतान कधी सुट्टीवर जात नाही. नाही. आणि तो कधी दमवत पण नाही परीक्षा Yes. घेण्यामध्ये. येस. तो नेहमी मागे लागलेला असतो. पण जर तुम्ही रोज भाकर खाताय, प्रेज गॉड, देवाचा गौरव रोज आहे. Yes, येस amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सांगितलंय की ती भाकर घे, जसं पीठ त्या भाजीमध्ये गेलं आणि मिक्स झालं, मर झालं आणि कडूपणा काढून टाकला. Yes. तसंच हे वचन आमच्या अंतरात्म्यात जाईल, हे आमच्या जीवात्म्याला स्पर्श करेल आणि निराशा काढल, विश्वास संजीवित होईल आणि देवाचा गौरव आम्ही Yes, पाहणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लिहिलंय देवाचं वचन जिवंत आहे, येस. येस. देवाचं वचन पवित्र आहे, देवाचं वचन सजीव आहे, ते जीव आत्म्याला भेदणार आहे, ते Yes. अंतरात्म्यात जाऊन विचार पारखणार आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला चेहरा निराश काय? भाकर नाही खाऊन आलास. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं मी सांगतो चर्च मध्ये आल्यानंतर लगेच सांगू शकतो आपण कुणी कुणी भाकर नाही खाल्लेली किंवा कोणात भाकर नाही. पोटाची नाही, कोणती? जीवनाची भाकर. कारण चेहऱ्यावरती प्रफुल्लता नाही. येस. आव्हान लाख असू द्या पण चेहरे टवटवीत पाहिजेत. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कधी होऊ शकतं जसं आतमध्ये देवाचं वचन आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आव्हान लाख लाल करतील पण आम्हाला माहितीये गौरव माझ्या प्रभूचा. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि भाकर कडूपणा काय करते? नाहीसा नाहीसा करते. करते. आतमधला कडूपणा गेला का बाहेरची विक्ट्री 100% येस आपली. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भीती मारा चर्च, Yes. निराशा मारा, दडपण मारा, आणि हे गेलं तर देवबापाचा गौरव 100% येस होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं चर्च? तो म्हणला पीठ आणा. काय आणा? पीठ आणा. भाजी तुमची कडू आहे, तुम्ही पीठ आणा. येस. येस. आपलं काम आहे चर्च, येस. हालेलुया. हे पीठ गोळा करायचं. Yes. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते नाही येत, नको येऊ देऊ, तू पीठ गोळा कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जशी भाकर तू गोळा करशील त्याचा कडूपणा देवबाप नक्की घालवणार. येस Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भाजीने स्वतःहून आपला कडूपणा घालवला का दुसऱ्याने? स्वतः दुसऱ्याने दुसऱ्याने. घालवलं. कम ऑन, कळतंय? भाजी तशीच होती येस. पण दुसऱ्याने ते पीठ त्याच्यात काय केलं चर्च? टाकलं. येस. आता आपण ते पीठ आहोत. येस. येस. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. का आपण ते पीठ आहोत? कारण येशू आपल्याकडे आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आता आपण एकटे करत नाहीये, येशूला घेऊन त्या गोष्टी करायच्या. Yes. आणि जसं येशूला गोष्टी घेऊन कराल तर ते बेस सिद्धीत जाणार. येस Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय चर्च? ज्या गोष्टी आधार होत्या
त्या जर निराशा बनल्यात तर आता येशूला घेऊन त्या करा. Yes. परमेश्वर पुन्हा तिथून आधार उत्पन्न करणार. येस Amen. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय जसं सागरने सांगितलं का खरोखर तो भाऊ पहिल्या सेशन पासून येऊन बसला. फर्स्ट टाइमच त्याला आणलं. अनेक महिन्यापासून त्याला सांगत होता का प्रार्थनेला चल, प्रार्थनेला चल. कारण लघवीच्या ठिकाणी काही गाठ होती, भविष्यात त्याचे प्रॉब्लेम्स होते, ऑपरेशन कन्फर्म होतं, 1 नाही 2 ठिकाणी चेकअप झाला. आणि त्याला सांगितलं होतं की बाबा मंडेला ऍडमिट व्हायचं, एकदा संडेची प्रेयर तू करून घे. आणि प्रार्थना झाली आणि जसं त्याला ट्रीटमेंटसाठी घेतलं, जसं त्याची चेकअप झाला तर चेकअप मध्ये आढळलं का ऑपरेशन करायची गरज नाही. हे कार्य कोण केलं? देवाने केलं. कारण तिथं आपण कोणाला टाकलं? देवाला येशूला. टाकलं. प्रेज द लॉर्ड. येस हालेलुया. जिथं येशू येणार तिथला कडूपणा जाणार. येस Yes, जिथं हालेलुया येशू येणार तिथले आजार जाणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणून जर येशू आपल्या लाईफ मध्ये आहे, रिझल्ट येणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोकांना कळतंय? काल मला वाटतं पोखडीकडून काहीतरी बदल लोकांनी फोन केला आणि दुष्ट आत्माचा काही प्रॉब्लेम होत आहे का भावात, आणि ते म्हणले आम्ही 7 का 8 जण आहेत पण तो काय आम्हाला आवरत. नाही. मी म्हणलो फक्त त्याला म्हणा येशू रक्त की. जय. जय स्टार्टिंगला नाव घेत नव्हता पण शेवटी प्रभूचं नाव त्याने मुखाने, घेतलं. आणि जे आवरत नव्हतं ते येशू नावाने आवरल्या गेलं. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, कळतंय चर्च. फोनवर प्रार्थना कुठून? फोनवरून. फोनवरून. आणि ते भाऊ ते नाव नंतर म्हणलो की तुम्ही म्हणा, जर तो फोन पासून पळतोय ते नाव तुम्ही घ्या. आणि जसं त्या भावाने ते नाव घ्यायला लावलं, जे शरीराने आवरत नव्हतं ते शब्दाने आवरल्या गेलं. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करू शकतो? येशू देव करू करू शकतो. शकतो. हा येशू आपल्याकडे आहे का? येस आणि जर आहे तर तुमचा विश्वास त्या येशू मध्ये काय आहे चर्च? येस का ते नॉर्मल पीठ आहे, नॉर्मल भाकर आहे का? नाही. ती निखाऱ्यावर पारखलेली. Yes. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कशावर पारखली? निखाऱ्यावर पारखली. घरी भाकर खाताना चर्च Yes. अग्नीवर बनती. कशावर? Yes, अग्नीवर बनते. अस्तित्व संपत नाही, तिचं Yes. अस्तित्व तयार होतं चर्च. येस. मग आमच्या येशूचं पण अस्तित्व त्या वधस्तंभावर पारखलेलं आहे. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपला विश्वास आपण संजीवित करायचा का प्रभू तू पारखलेला आहेस. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुझ्यात ते आहे, तू करू शकतोस, माझा विश्वास आहे. इथं तुम्हाला लाजवणार नाही, इथून तुम्हाला उचलणार प्रभू. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करू शकतो? देव येशू करू करू शकतो. शकतो. कम ऑन, आहे का ती भाकर? येस आहे. आपण वाचनाने पण ती भाकर घेतो, येस प्रभू वचनामध्ये पण ती भाकर, घेतो. पण विश्वास नाही. येस देवाचं महत्व तेवढं माहित नाही, तेवढे त्याचे फायदे माहित नाही. फायदे माहित होऊ द्याचे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणजे आज असं आहे युट्यूबवर भले कोणतं डॉक्टर नसतो पण तो एक उपाय सांगतो आणि माणूस लगेच काहीतरी घेतो आणि लगेच ठोक ठाक करून लगेच लावा बिवाला चालू. म्हणजे ते काय गॅरंटेड नाहीये बाबा त्यांनी ते सांगितलं डॉक्टर तो सांगतोय तो उपाय, पण माणूस करून मोकळा. येस येस. आणि हे गॅरंटेड आहे काय, गॅरंटेड. पण हे कुणी करायला तयार नाही. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया एकदाच युट्यूबवर पाहिलं लगेच रेसिपी तयार, लगेच हे आण ते आण, लगेच बनवायला सुरुवात. स्टार्ट. अरे बाबा कुणी सांगितलं, गॅरंटी दिली का, तो डॉक्टर आहे का? नाही, युट्यूबवरही पाहिलं बरोबर आहे. अरे याचं प्रमाण अनेक वर्षापासून पटवून Yes, दिले काय, hallelujah. बरोबर आहे, हे येस सत्य आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण हे कुणी घेत नाही राहिलं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कोण किती लोकांना कळत, युट्यूबचा डॉक्टर नसतो पण लगेच मनाला पटून जातं. हा Yes. बरोबर. ऍसिडिटी झाली लगेच उपाय, पोट दुखतंय लगेच उपाय. काय कन्फर्मेशन आहे, डॉक्टर आहे का कोण आहे बाबा, याकाने व्हिडिओ बनवून दिला टाकून दिला, पण ते पटतंय. पण जे पटलं पाहिजे ते पटत नाही आज. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन सिरियसली घ्या चर्च, आत्म्याने घ्या, आणि जसं ते घ्याल ते रिझल्ट आणणार. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्या बहिणीने खरोखर ज्या प्रकारे स्ट्रगल केला पण विश्वास होता कशावर, देवावर. तर जर विश्वास आहे तर रिझल्ट पण येणार. येस. येस आमेन. जर तुमचा भरोसा आहे या भाकरीवर का ही मला सत्व देणार आहे, ही मला जीवन देणार आहे, तर ती नक्की आम्हाला जीवन देते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय चर्च. मग आपण घेतलं पाहिजे का नाही? येस घेतलं पाहिजे. थोडं अजून खोल जाऊ आपण. तो मुलाच्या अंगाला लागा ना, मुलाच्या अंगाला लागे ना. तू नको भरूस, त्याला खाऊ दे. येस. मग तसंच तुम्ही भरून खा ना चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. लहान लेकरं असतील ना, आई बाप काय करतात, त्याला भरवतात. म्हणून त्याच्या अंगाला लागत नाही, त्याला खाऊ दे. येस येस. आता वचन पण कुणी खाल्लं पाहिजे, आम्ही. आपण मग तुमच्या अंगाला लागल ना चर्च. येस. येस हालेलुया. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण स्वतःहून खात नाहीये चर्च, Yes. आम्हाला महत्व नाहीये त्याचं, म्हणून ते रिझल्ट येत नाही आज Yes, आमच्या yes. लाईफ मध्ये. पण जर आपला विश्वास असेल की ही भाकर पारखलेली त्या पिठापेक्षाही श्रेष्ठ आहे, तर रिझल्ट आपल्या बाजूने. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं आधार निघून गेला, वाटलं होतं का आधार भेटल, पण येशूला जसं तुम्ही तिथं टाकाल ती गोष्ट तुम्हाला पुन्हा आधार देणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय. पेत्रांनी येशूकडे पाहिलं, मध्ये पाणी होतं, पाणी आधार देणार नाही, पाणी बुडवणार आहे. येस
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्या येशूकडे तो पाहत होता, या पाण्याने त्याला बुडवलं, त्याला आधार दिला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला पण ज्या बुडवणाऱ्या गोष्टी वाटतात ना, येशूकडे पहा, त्या गोष्टी बुडवणार नाही, तिथं आधार भेटणार. आमेन. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचा गौरव पाहणार? देवाचा गौरव. देवाकडे पहा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाकडे पहा, देव तुमच्यासाठी मोठा आधार आहे. येस आमेन. आणि अनुभव घेतल्याशिवाय कळणार पण नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अर्ली डेज मध्ये हे जे मिक्सर तुम्ही मागता ना, हे म्हणजे 2012 का 13 मध्ये घेतलं असेल. 50,000चं होतं ते. 8-10 लोकांमध्ये विश्वास एक का देवा तुझं काम करायचं, मिनिस्ट्री वाढवायची, सेवा मोठ्या लेवलला जायची. क्वायर तेवढा मोठा नव्हता, वाद्य तेवढे नव्हते, पण तेवढी मोठी मशीन आम्ही घेतली. त्यावेळेस असं वाटायचं का पैसे येणार कुठून. 10-15 लोक. किती लोक? 10-15. जास्तीत जास्त 20 लोक, तेही रेग्युलर नाही. आणि मग ऑफरिंग काय येणार, घेणार कसं आपण. पण त्या समय देवाचा आत्मा मला म्हणला होता की जर पाणी भार उचलू शकतो, येस. तर मंडळी पण ही भार काय करणार, उचलणार. त्यांच्याकडे बघू नको, येशूकडे बघ. येस हालेलुया. आणि बुडवणाऱ्या गोष्टी तुझ्या जीवाला आधार बनतील. येस आमेन. आणि त्या समय त्या विश्वासाने एक अद्भुत साक्ष आमच्या जीवनात केली आणि बहीण पुढे आली आणि तेवढा मोठा सिस्टीम आम्हाला मिळवून दिला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आम्ही अनुभवलं प्रभूला का ज्या गोष्टी फेल होणार आहेत, पण जसं आपण येशूकडे पाहतो त्या फेल होत नाही, तिथून आधार भेटतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण संगती कोण पाहिजे? येशू पाहिजे. येशू पाहिजे. रोजची भाकर रोज घेतली पाहिजे. Yes. कारण रोज कडूपणा येतो, रोज निराशा येते, पण वचन येतं आणि निराशा मारून टाकतं, विश्वास राहतो आणि देवाचा गौरव होतो. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लिहिलंय, तुम्ही मजमध्ये राहा आणि मी, तुम्हामध्ये म्हणजे तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला काय केलं जाईल, दिलं जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आपण जे काही करतो ते सिद्धीच जात नाही. का? कोण नाहीये? येशू नाही. म्हणजे येशू येईल ते बेस सिद्धीच जाते. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च आज ही निखाऱ्यावरची पारखलेली भाकर घेणं आवश्यक आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं कडूपणा आला, जिथं आधार पडला, तिथंही भाकर वापरून पहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. न पास्टर सगळं म्हणा, पण तिथं बोलू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण डायरेक्ट डिक्लेअर करून टाकतो. ते लिहिले ना, काही लोक साहित्याच्या स्वाधीन केलेले आहेत, त्यांच्यापैकी तो एक आहे. नाही, भाकरीचा अनुभव घे, त्याचा अनुभव घेऊ नकोस. yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा अनुभव घ्यावा लागल. ना करतेपणाचा अनुभव रोज घेतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो न मागता मिळतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्यास तू देवाचा अनुभव घेशील, काहीतरी वेगळं घडणार. येस आमेन. आणि देवाची इच्छा की तुझ्या जीवनात काहीतरी वेगळं घडावं, म्हणजे प्रभूला गौरव मिळणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आपल्या लाईफ मध्ये कोणाला घ्या चर्च. येशूला घ्या. ज्यांनी स्वीकारलं नाही ते स्वीकारा, आणि ज्यांनी स्वीकारले ते वचनात स्वीकारा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तुम्ही वचन घ्याल, हे 100% आतमधला सगळा ड्रायनेस, निराशा आत्मा, भग्न हृदय सर्व ड्राय करणार येस. आणि संजीवन टाकणार. एक उत्साह येईल आणि देवाप रिझल्ट कडे नेणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज वचन खूप इम्पॉर्टंट आहे, येस. कारण ती भाकर आहे चर्च पारखलेली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? येस. नाही तर सांगावं असं खूप आहे लोकांकडं. एकदा सांगायला लागलो ना माणूस दुःखी, त्याला भरपूर काही सांगण्यासाठी. का? कारण जीवाला आधार नाही, येस. काही नाहीये. आधार आणि नाही. जीव काय शोधतोय तुझा? आधार शोधतोय. तो आधार कशात शोध? वचनामध्ये. येशू मध्ये शोध, वचनामध्ये शोध, कारण इथं तुला आधार भेटल आणि इथं स्थिती बदलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी देवाला धन्यवाद देतो की अनेक लोक वचनाद्वारे ब्लेस होतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि वचन जीवाला काय देतंय? आधार देतं. आधार देतंय. आणि ज्या पडलेल्या गोष्टी आहेत त्या पुन्हा नवीनतेने परमेश्वर उभारतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिला आधार स्थितीला भेटणार नाही, पहिला आधार जीवाला देतो प्रभू. येस. येस. आणि जीव स्थिर झाला तर गोष्टी ऑटोमॅटिक स्थिर होतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? पहिले काय स्थिर होतो? आमचा जीव जीव. स्थिर होतो, आणि हा स्थिर झाला तर गोष्टी ऑटोमॅटिक बदलतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय काय सूत्र? आम्हाला वाटतं ऑफिसमध्ये काम व्हायचं, ते म्हणतो आज इथं काम होऊ दे. येस. इथं काम झालं का तिकडे काम होणारच. येस. हालेलुया. आमेन. इथं काम झालं का तुझ्या आरोग्याच्या रिपोर्ट मध्ये काम होणारच. होणारच. इथं काम झालं का घराच्या जे काही फाईल्स आहे त्याच्यामध्ये काम 100% होणारच. हे स्थिर झालं का रिझल्ट तिकडे आलाच. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर येशू नाहीये तर आपल्या बुद्धीवर आम्ही जे काही करतो ते किती सक्सेसफुल होईल ते आम्हाला माहित नाही. Yes. आणि आपण अनुभव घेतलाय का 90% गोष्टी काय होतात चर्च? बिघडतात. फेल होतात. पण जर येशूला घेतला तर येशू तुझ्या जीवाला आधार देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक उदाहरण घेऊया ठिकाणी आपण. लूक काढा 7वा अध्याय 12-13 वचन. आणि तो नगराच्या वेशीजवळ आला तेव्हा पहा, कोणा एका मेलेल्या माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता.
व ती विधवा होती आणि गावातील बराच समुदाय तिच्या बरोबर होता. 13 वचन. तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसा मुलगा? एकुलता एक मुलगा. आणि ती कशी होती चर्च? विधवा जीवाला आधार आहे का? नाही. तिने आपला आधार कोणा शोधला होता? मुलामध्ये शोधला. मग आधार राहिला का गेला? गेला. गेला चर्च. येस. पण ज्यास येशूने पाहिलं, येशू गप्प बसला नाही, येशूला तिचा कळवळा आला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पहा, मनुष्य आधार देवा शोधत नाही, तो बुद्धीने शोधतो. येस. पण ज्यास तो फेल होतो, देव हसत नाही चर्च, देवाला दया येते. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव असं म्हणत नाही बघ फेल झाला, देवाला दया आली. येस. काय आली चर्च? दया आली. आणि ज्यास येशू तिथं गेला, त्याच्या ह्याला स्पर्श केला, बायबल सांगतं का तो मेलेल्यातून काय झाला चर्च? जिवंत झाला. पहा, आत्मिकरित्या समजून घ्या चर्च. आधार पाहिजे होता. येस. काय पाहिजे होता? आधार पाहिजे होता. आधार भेटला का दुःख भेटलं तिला? दुःख भेटलं. पण ज्यास येशूला पुढं केलं, जिथं दुःख भेटलं तिथंच प्रभूने आधार मिळून दिला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जग गोष्टी उलट्या करणार आहेत आणि येशू त्याच्या उलट करणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जग काय करतं? जिथं आधार द्यायचा तिथं काय देतं? दुःख देतं. दुःख देतं. आणि येशू काय करतो? जिथं दुःख आहे तिथं आधार देतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज तुम्ही येशूकडे आहात येस. आणि येशू तुमच्या जीवाला आधार देतोय. येस. येशू तुमच्या दुःखाला 100% बरं करण्याचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आनंदी नाहीये का तुम्ही फेल झालात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला आनंद वाटल तुम्ही ब्लेस व्हाल, पण देवाला कळावं तू नको जाऊ, मला घेऊन चल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू मला घेऊन जाशील, तू चुकीच्या गोष्टी करणार नाही, तू ब्लेस होशील तुझ्या करण्यामध्ये. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज तो येशू आपल्यामध्ये नवीनतेने घ्यायचं. येशू असेल पण कधी कधी हळूहळू तो येशू थंड होऊ लागतो. म्हणून येशूला कधी कधी नवीनतेने हलवावं लागतं आपल्या आतमध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं वादळ आलं, येशू झोपला होता, त्याने येशूला काय केलं चर्च? हलवलं. आपल्या आतला येशू पुन्हा नवीनतेने उठवा. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी का निराश व्हावं, मी का हताश व्हावं? जरी माझ्या प्रार्थना चालू आहेत, रिझल्ट येत नाही, पण जर ही भाकर पारखलेली आहे तर रिझल्ट दिल्याशिवाय राहणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तुमचा विश्वास तुम्ही उत्तेजित कराल, हे वचन तुमच्यामध्ये काम करणार. येस. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात? येस. पेत्र मासेमारीचा काय होता त्याचा? व्यवसाय होता. म्हणजे त्याला पण काय भेटणार होता त्याच्यातून? आधार. आधार. तिथूनच निराशा आली. येस. येस. काय आली चर्च? निराशा आली. येशू संगती होता. येशू म्हणला चला. येशू म्हणला जाळ टाक, म्हणला नको. रात्रभर मी काय केले? प्रयत्न केले. प्रयत्न केले, कष्ट केले, कारण मला इथून आधार भेटत नाही, इथून मला निराशा भेटली. येस. पण देवाने जिथं निराशा भेटली, जिथून आधार गेला, तिथूनच त्याला आधार दिला. येस. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव वेगळीकडे घेऊन नाही गेला, म्हणला तिथंच चल. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं तुम्ही तुटलात तिथं पुन्हा नवीनतेने येशूला घेऊन प्रार्थना सुरू करा. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं परमेश्वर नवीन गोष्टी उभ्या करणार. येस. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. देवाला आपला महिमा प्रगट करायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मार्था मारीला पण म्हटला, कुठं तुटलात, चला त्या कबरेकडे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं तुमचा आधार गेला ना, प्रभू तिथंच घेऊन जातो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज परमेश्वर पुन्हा तिथं बोट ठेवतोय चर्च, का तुला पुन्हा तिथून मी आधार भेटून देईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू कोणाकडे बघ? माझ्याकडे देवाकडे. पहा. कोणाला संगती घे येशूला सोबती आणि घे. येशू तुझ्या बाजूने काम करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूला जर संगती घेतलं नाही तर बुद्धीचं काम तर आपण पाहिले आपल्या लाईफ मध्ये. येस. येस. पण जस प्रभूला घेऊन तुम्ही कराल, ते बेत परमेश्वर 100% सिद्धीच देणार. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मध्ये एक साक्ष होती याप्रमाणे. एक भाऊ एका चर्चच्याच भावाला आपला ओळखीचा होता, त्याच्या पत्नीला दुष्ट आत्मा लागलेला होता. आणि मग कसं बसं ही गोष्ट त्याला कळाली, त्याच्यातून ती गोष्ट आम्हाला कळाली. मग आमची भेट झाली आणि तो म्हणला का या प्रकारे तिला दुष्ट आत्म्याचा त्रास आहे आणि याद्वारे बिलकुल पण मी आनंदी नाही आहे, कारण मी माझ्या कामात कमी राहतो आणि घरी जास्त राहतो. कारण कधी तिला तो प्रकार घडतो, ती कधी उठपकड करते, काय करते समजत नाही. माझे आईवडील निराश होतात, कधी घरी कोण असतं, कधी लेकरं असतात, आम्हाला समजत नाही आणि मला सगळं सोडून धावत तिसाठी यावं लागतं. Yes. मी वेगवेगळ्या गोष्टी केल्या, मी लांब लांबून दुसऱ्या राज्यातून लोक आणले मांत्रिक तांत्रिक ते काढण्यासाठी. पण ज्यावेळेस ते तिथं आले, त्याचा तो प्रकार बघून तेच लोक काय झाले, घाबरले आणि त्यांनी आम्हाला शूटिंग्स दाखवल्या. जे लोक काढायला आले, जस तिने त्यांना ललकारलं, ते पाहूनच काय झाले, ते लोक घाबरले. आणि मग आम्ही म्हणलो का ठीक आहे, हा तुझा अनुभव आहे, तुला इश्यू माहीत नाही. त्याला ही भीती वाटत होती, कारण आम्ही त्याला म्हणलो आम्हाला घरी घेऊन चल. कुठं घेऊन चल? घरी घेऊन चल. त्याला वाटलं का ते एवढे प्रसिद्ध, ते पळून गेले, मग तुम्ही पण काय व्हाल, पळून पळून जाल.
पण आपल्याला माहिती आपल्या बरोबर कोण आहे, येशू आहे. म्हणून पहिले तो तयार होत नव्हता, पण त्याला आम्ही कन्व्हिन्स केलं की ऍटलीस्ट तू Yes. घरी घेऊन चल एकदा. आणि जसं घरी गेलो, देवाच्या नावाने तिथं प्रार्थना सुरू झाल्या. ती जी बंदिवान स्थितीमध्ये होती दुष्ट आत्म्याच्या, देवाने तो दुष्ट आत्मा काय केला, चर्च काढला. आणि जे त्याचं जीवन अस्थिर झालं होतं, नेहमी एकच टेन्शन, ही काय करून घेईल त्या दुष्ट आत्म्याच्या प्रभावामध्ये, आता ते टेन्शन राहिलं नाही. नाही. आता ती गोष्टसाठी काय बनली, चर्च आधार बनली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू असेल ना चर्च, गोष्टी सॉल्व्ह होती. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टरनी पण मध्ये एक साक्षी सांगितली होती, काही का सिस्टरना अचानक काही दुखू लागलं आणि त्या तिचे काही चेकअप केले, तर नंतर कळलं की तिला कॅन्सर आहे. आणि त्या स्थितीत ती खूप तुटली, कारण अचानक ही गोष्ट तिला कळाली. आणि मग असं कळलं का तिच्यासाठी काही ऑपरेशन पण ते करता येणार नाही, जिथं कुठं ती गाठ किंवा काही तिला झालं होतं, कारण तिच्यात अजून एक काही आजार होता. आणि ते म्हणले जर ह्याला हात लावला तर मे बी दुसऱ्या गोष्टीला काहीतरी उद्भवू शकतं. आणि ती पूर्ण तुटली. पण त्या स्थितीमध्ये तिने कोणाचा धावा केला, देवाचा देवाचा. धावा केला. असं नव्हतं की येशूला ओळखत नव्हतं, पण लाई थोडं थंड होतं. समस्या आल्यानंतर तिने जीवाने कोणाला शोधलं, देवाला शोधलं. आणि 30 दिवस म्हणजे तिचं पुस्तक आहे, तर 30 दिवस ती कंटिन्युअस प्रेयरमध्ये होती आणि रोज देवाचं वचन क्लेम करायची. येस. आणि ज्यावेळेस ती पुन्हा हॉस्पिटलमध्ये कदाचित 1-1.25 महिन्यानंतर गेली, डॉक्टरनी रिपोर्ट्स पाहिले, थोडे आश्चर्यचकित झाले, पण काही बोलले नाही. अजून 2-3 डॉक्टर गोळा केले, सगळे पाहत होते, तिला विचारत होते की तू काय केलंस. तर ती थोडीशी हे झाली का बाबा हे नेमकं काय बोलतात. ते म्हणतात की अरे पहिलेचा रिपोर्ट कसा आहे, त्याच्यामध्ये क्लिअरली दिसतंय का तुला तो कॅन्सरचा विकार आहे आणि तो क्युअर होईल, तो बरा होईल, या स्थितीमध्ये तो नव्हता. नाही. पण एका महिन्यात हा इमॅजिन करू शकत त्याचा चेंजेस याच्यामध्ये आला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग तिने सांगितलं का रोज मी कोणाकडे प्रार्थना करते देवाकडे आणि रोज मी येशूला प्रार्थना पुढं करते. करते. येस. आणि देवाने कार्य केलं. 1 महिना तिने जी प्रार्थना केली होती ना, तिने ती 1 महिन्याची प्रार्थना कशात लिहिली पुस्तकामध्ये आणि लिहिली. ते पुस्तक छापलं. येस. ते पुस्तक काय केलं, छापलं. आणि ते दुसऱ्या कॅन्सर पेशंटला भेटलं. आणि जस्ट त्यांनी ते वाचलं आणि त्यांनी ती प्रार्थना केली आणि तो पण त्याच्या कॅन्सरमधून बरा झाला. येस. Yes, हालेलुया. hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस येशूला संगती घेऊन चर्च त्या आत्मविश्वासाने देवबाप तिथे रिझल्ट देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीनतेने एक ऊर्जा भरायची आतमध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं नवीन वर्षाला कशी ऊर्जा भरतो आपण, तशी ऊर्जा नवीन वर्षात नाही, रोज भरावी लागते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जरी ऊर्जा भरली तर काम होणार चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला विश्वास ऍक्सिलेट करा का नाही, पारखलेली भाकर आहे, निखाऱ्यावर पारखलेली भाकर आहे, ही मला रिझल्ट देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात, येस. कोण करू शकतो, देव येशू करू करू शकतो. शकतो. प्रभू करू शकतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही अनुभवा प्रभूला, आणि जर तुम्ही अनुभव घ्याल तरच तुम्हाला महिमा दिसणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जिथं जिथं तुम्ही आधार शोधला, फेल झालेत, आता पुन्हा येशूला घेऊन तिथं तुम्ही उभे राहा Yes. आणि देवाप तिथं रिझल्ट आणणार. Yes, येस. amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी दारू असेल, जरी एकदम शरीर आजाराने ग्रस्त झालेलं असेल, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, जसं प्रभूला तुम्ही इन्व्हॉल्व करून त्या गोष्टी प्रार्थनापूर्वक सुरू कराल, तिथं प्रभू चेंजेस आणणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोण करू शकतो. देव येशू. करू शकतो. त्यांनी पीठ टाकलं आणि मरण काय झालं, नाहीच नाहीच झालं. झालं. आमल्याकडे जीवनी भाकर याच्यात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग दर रविवारी घेतो म्हणून महत्व संपलंय का, नाही. नाही. काही असं पण होतं ना, दररोजचं झालं म्हणून काय संपतं, त्याचं महत्व संपतं. महत्व संपू देऊ नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं महत्व तुझ्याकडे नेहमी असावं. Yes. आणि महत्व असेल तर रिझल्ट पण येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर रिझल्ट पाहिजे तर येशूला संगती घ्या, येस. येशूला पुढं करा, बोला आपल्यामध्ये का बाबा माझा प्रभूवर जो विश्वास आहे ना हा व्यर्थ नाही, माझा प्रभू जिवंत आहे, माझा प्रभू करू शकतो, मी देवाचा गौरव पाहू शकतो. फक्त प्रार्थना अशी प्लेन प्रार्थना करू नका, त्यात गौरव जोडा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गौरवाचा लेप मारला का पहा कशी प्रार्थना काम करते. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त देवाला सुक्क सुक्क देता, प्रभू असंच आहे, प्रभू तसंच आहे, प्रभू हेच चाललंय, कधी करणार, कसं करणार, तसं नको. त्यात गौरव टाका थोडासा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का देवा तू माझा खडक आहे, तू माझा Yes. दुर्ग आहे, देवा तू करू शकतो, इथून पहिले पण केलं, यावेळेस पण करणार, देवा मी तुझा गौरव पाहणार. ती प्रार्थना इम्प्रेसिव्ह होती church. येस. Yes. येस. ती प्रार्थना कॅच केली जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विलाप ऑलरेडी माहिती आहे कोणाला, देवाला. देवाला ऑलरेडी तुझा विलाप माहिती आहे, येस. पण तुझ्या विलापात तू देवाचा गौरव जोड, येस. मग ती प्रार्थना प्रभावी बनते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च, म्हणजे तुमचं जीव ऑलरेडी दुःखी आहे, अजून भारी भारी शब्द म्हणून ती प्रार्थना जड बनवून टाकतं. कमान कळतं चर्च. विलापात काय जोडा, गौरव.
कमान विलापात काय जोडा? गौरव जोडा. तुमच्या विलापात थोडा गौरव जोडून पाठवा प्रभूकडे. येस. ती प्रार्थना मान्य केली जाईल. म्हणून दाविदाचे जे स्तोत्र आहेत ना चर्च, हे टच करणारे असतात. येस. का? स्टार्टिंग विलाप कसा? विलाप. मी मरणार आहे, माझा जीव नाहीसा झाला, ते लोक हसतात, माझा हसू होणार आहे, लगेच गिअर चेंज. येस. मला माहिती आहे तू काढणार आहेस, मला माहिती आहे तू आपला गौरव करून घेणार आहे. ते म्हणतो विलापात गौरव टाकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं. म्हणून दावीदच्या प्रार्थना इम्प्रेसिव्ह करतात. स्टार्टिंग देहमधून करतो आणि एंड आत्म्यात करतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण विलापात तो कोणाचा गौरव शोधतो? देवाचा गौरव. आपला फक्त विलापात चाललाय. गौरव ऍड कर त्याच्यात. येस. का प्रभू तू साधारण नाहीये, Yes. उगच मी येशू मध्ये नाहीये, हे तुझा अनुग्रह आहे, तुझं पाचारण आहे प्रभू माझ्या लाईफवर. माझ्याद्वारे तुला माझा परिवार ब्लेस करायचा आहे, आमची Yes. स्थिती बदलायची. ज्यास तुम्ही गौरव जोडणार, रिझल्ट येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, येणार का नाही येणार? येस येणार. 100% प्रभू करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारात ज्या गोष्टी झाल्या दर्शक रूपी होत्या, कशा होत्या? दर्शक रूपी. त्याची पूर्णता कोणामध्ये व्हावी? येशूमध्ये. प्रेज द लॉर्ड. येस. आणि ती हालेलुया. पूर्णता झाली जेणेकरून Yes. तुम्हाला आणि मला जीवन मिळावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. त्या टायमाला ते म्हणत असतील पिठाचा आणि मरणाचा काय संबंध, पण नवीन करारात संबंध समजतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं स्टाईल हे खूप कल्पने पलीकडे आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, साधी भाकर खातो का पारकलेली? पारकलेली भाकर खातो. पारकलेली भाकर आहे. तुम्ही पण फक्त पाण्यात भिजवून खाता का? पीठ नाही खात. पाण्यात मिळून नाही खात आपण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती भाजूनच खातो चर्च, येस. कारण भाजलेली भाकरच जीव देते. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि येशू पण वधस्तंभावर पारकलेला आहे. येस Yes. आमेन. तो पण पवित्र आत्म्यात बाप्तिस्मा पावलेला आहे चर्च. Yes. आणि भाकर 100% प्रभावी. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही जीवन देणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभा राहूया आपण सर्व, प्रे करूया. प्रे करू आपण. धन्यवाद प्रभू येशू. ओ हालेलुया. कम ऑन, सर्व नेत्र बंद करू, आपले हात उभारू. देवापाने आपली दखल घेतली चर्च. देवबाप आपल्या जीवाशी बोललाय. जीसस. मागच्या गोष्टी नाही बदलल्या, हो दे बाप्पा. त्या बुद्धीने झाल्या, ताकदीने झाल्या, येस जीसस. भावनात्मकरित्या झाल्या, येस येस पण पुढच्या गोष्टी बदलतील. येस आमेन. कारण आता माझ्याकडे जीवनी भाकर आहे. येस जीसस. ही भाकर फक्त पाण्यात बुडवलेली नाही, हो दे बाप्पा. ही अग्नीवर पारकलेली आहे. येस आमेन. त्याचं अस्तित्व स्थापित झालेली आहे. येस जीसस. म्हणून माझ्याकडे जो येशू आहे हा गौरवी येशू आहे. येस आमेन. प्रभू माझ्या प्रार्थना व्यर्थ नाही, हो दे बाप्पा. माझा विश्वास व्यर्थ नाही. येस येस दे बाप्पा. रिझल्ट माझ्या बाजूनी, येस आमेन. कार्य माझ्या बाजूनी. हालेलुया. कारण जरी मी दुःखी होतो, निराश होतो, येस आता येस. संगती मी तुला घेतलंय. हो दे बाप्पा. आणि ज्या ज्या गोष्टी मला आधार बनणार होत्या, येस येस पण तिथून माझ्या जीवनाला प्रभू निराशा आली, दुःख हो. आलं, लाचारी आली. प्रभू येस दे बाप्पा. मी लाजवल्या गेलो प्रभू, हो दे बाप्पा. पण तू ठरवलंय का तिथंच मला उंच करायचं, येस आमेन. तिथंच मला उंच करायचंय. हालेलुया. आणि देवात मी होणार पण, येस आमेन. कारण तुझी इच्छा आहे येस दे बाप्पा. आणि तू करून घेणार. येस जीसस. माझ्याकडे गौरवी येशू आहे, हो दे बाप्पा. माझा प्रभू करू शकतो, येस आमेन. त्याच्याकडे सामर्थ्य आहे. हालेलुया. ओ तो खडक फोडणारा आहे, येस येस ओ तो मन चेंज करणारा Yes, आहे. amen. ओ तो माझ्यासाठी करू शकतो. Yes, Jesus. ओ देवा तुझं प्रेम नेहमी मजवर असतं. Yes, ओ बाप्पा. तू मला कधी सोडत नाही. येस दे बाप्पा. आणि देवा जर सोडायचं असतं Yes, तर तुझ्यात yes. तू मला आणलंच का असतं. हो दे बाप्पा. जर तू मला तुझ्यात आणलं येस तर येस प्रभू आपल्या गौरवासाठी, Amen, आपल्या amen. महिमेसाठी Hallelujah. पुन्हा मी विलाप करावा, Yes, पुन्हा yes. मी दुःख करावं, हो दे पुन्हा ते बाप्पा. जीवन जगावं. Yes, ही Jesus. तुझी इच्छा नाही प्रभू. हो दे बाप्पा. आता मी तुझा गौरव पाहावा, Yes, amen. आता मी तुला गौरव द्यावा, Yes, आता मी Jesus. तुला उंचवावं परमेश्वर. Yes, yes. या कारणास्तव मी येशू मध्ये आहे. Yes, amen. म्हणून हे माझ्या मनात निराश होऊ नको, Yes, yes. हे माझ्या मनात दुःख होऊ नको. Yes, yes. प्रभूकडे बघ, आमेन. परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, Hallelujah. प्रभू तुझ्या संगती आहे. Yes, amen. जरी या समाला रिझल्ट दिसत नाही, Yes, पण yes. मी आशावादी आहे Yes, का amen. माझा देव माझ्या बाजूनी कार्य Yes, करणार. Jesus. माझा येशू मला त्याच्या गौरवासाठी उंच करणार. Yes, amen. जिथं जिथं मी पडलो, Yes, जिथं yes. जिथं मी अपमानित झालो, Yes, जिथं yes. जिथं मला शब्द राहिले नाही बोलायसाठी, Yes, yes. तिथंच मी तुझा महिमा करणार. येस आमेन. त्याच गोष्टीमध्ये मी उंचावला जाणार. येस आमेन. देवा तुझी महिमा होणार. हो दे बाप्पा. कारण माझ्याकडे गौरवी येशू आहे. येस जीसस. कमन बोला सर्व, माझ्याकडे माझ्याकडे गौरवी येशू आहे. गौरवी येशू आहे. साधी भाकर नाही, साधी भाकर नाही, त्या वधस्तंभावर त्या वधस्तंभावर पारकलेली आहे. पारखलेली आहे. ती जिवंत भाकर ती जिवंत भाकर माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे. जेणेकरून जेणेकरून माझं मरण, माझं मरण, माझी निराशा, माझी निराशा, माझे आजार, माझे आजार, माझं अपयश माझं अपयश निघून जावं. निघून जावं. मी विश्वास करतो मी विश्वास करते तसंच होईल तसंच आणि होणार तुझा गौरव होणार. आणि तुझा गौरव होणार. लॉर्ड मी प्रे करतो सर्वांसाठी. या समय प्रभू येस लॉर्ड. दारू
Yes, yes. येशूच्या नावाने मी तुला म्हणतो, जा त्यांच्या जा लोकातून. येशूच्या नावामध्ये, येशूच्या Lord. नावामध्ये. कारण देवाने ठरवलं तिथे त्यांना उंच करायचं. Yes, 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 hallelujah. Lord. जे येशूपासून दूर पळतात त्या सर्व विचाराला, भ्रांतीच्या आत्म्याला Yes, yes. येशूच्या नावाने म्हणतो त्या व्यक्तीतून निघून जा निघून जा येशूच्या आणि त्याला मी नावामध्ये. फ्री करतो. फ्री करतो येशूच्या नावात. जिथं प्रभू यांचे लेकर यांच्या विरोधात वागतात Yes, yes, त्या देवा. लेकरांमध्ये म्हणतो समंजसपणाचा आत्मा ये ये येशूच्या नावात. आणि आईबापांच्या अधीनतेत Yes, yes. आणि सन्मानासाठी ते लोक उभे राहू देत Yes, Yes, amen. Lord. आणि देवा तुझा गौरव हो दे. Yes, Lord. त्यांच्या कामात त्यांना प्रमोट कर हो दे बाप्पा. प्रभू, चांगलं जॉब त्यांना प्रोव्हाइड कर. Yes, yes, Jesus. वर्किंग ऍटमॉस्फिअर चांगलं असू दे हो दे बाप्पा. प्रभू, चांगला फायनान्स प्रोव्हाइड कर. Yes, 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 Lord. Lord. त्यांना बिझनेस दे, Yes, दे बाप्पा. त्यांना मार्केटिंग स्किल्स दे. Yes, Yes, Jesus. प्रभूजी. त्यांचा पर्सनल जो बिझनेस आहे Yes, त्या yes. बिझनेस मध्ये प्रभू त्यांना वाढव. वाढव दे त्यांना बाप्पा. त्या बिझनेसची मॅनेजमेंट करता येऊ दे. Yes, दे बाप्पा. आणि देवा तुला महिमा मिळू दे. तुला महिमा भेटू प्रभू, दे. जिथं जिथं हे लोक तुटलेत, Yes, दे बाप्पा. निराश झाले, Yes, yes, दे बाप्पा Jesus. येशूच्या नावाने Yes, yes. तिथं मी साक्ष डिक्लेअर करतो स्वीकारतो येशूच्या आणि नावामध्ये. स्वीकारतो पित्या. स्वीकारतो Lord. होईल आणि तुझा गौरव होणार. तुझाच महिमा होणार Lord. देवा म्हणतो का तुला मी घर प्रोव्हाइड करेल, Yes, Yes, yes. hallelujah. तुला मी तुझ्या गाडी प्रोव्हाइड करेल, Yes, yes. Amen. तुला तुझी संतती मी प्रोव्हाइड करेल, Amen. तुला चांगला लाईफ पार्टनर भेटणार. Hallelujah. तू रिसीव्ह कर येशूच्या नावात. स्वीकारतो तू देवाचा त्यांच्यासाठी. गौरव पाहशील. Yes, amen. देवाने ठरवलंय Yes, आपली yes. महिमा करून घ्यावी Yes, amen. आणि तो परमेश्वर करून घेणार. Yes, Jesus. प्रभू, मी निराश जाणार नाही. हो दे बाप्पा. तू माझ्या बरोबर आहे, Amen, तू amen. माझ्या संगती आहे Hallelujah. आणि तुझ्यामध्ये मला विजय Yes, आहे. amen. येशू नावाने मी स्वीकारतो. स्वीकारतो दे बाप्पा. आमेन.